सॉरी मी आता बोलणार आहे आणि मला ना माझ्या खूप आईचा फील येतो तिच्या. मला खूप आवडलं. प्रिया हॅज डन सच अ वंडरफुल जॉब इन दॅट सीन. म्हणजे मी काम करता करता मी तिच्याकडे बघत राहिले होते, कारण तिने इतका सुंदर तो सीन केला ना. तो तिचा होता सीन कम्प्लिटली आमच्या चौघांमध्ये, पण इतका गोड केला तिने तो. सो त्याच्यामध्ये पण ती चिडलेली आधी खूप, पण नंतर त्याला ती शेवटी ते हे भरवते, ते जे तुझं म्हणणं ना वरतून कसे ते आतून खोबऱ्याची वडी. तर ते इतकं गोड आहे त्यांची रिलेशनशिप दोघांची, आणि ह्या दोघांची पण. सो ती काय एक्झॅक्टली एकमेकांसोबतची ते बघायला तुम्ही प्लीज चित्रपटगृहात या. कसं वाटतं जेव्हा इतकी ज्येष्ठ अभिनेत्री आपलं कौतुक करतेय जाहीरपणे, काय भावना येतात मला? छानच वाटणार ना. पण काय शब्दात तू कसं मांडशील ते? छान ऑफकोर्स वाटतं, पण तू कसं मांडशील? काय ना, ॲक्च्युली खूप लहानपणापासून त्यांची कामं बघत मोठे झालो आहे. म्हणजे ह्यांचे पिक्चर टी व्हीवरती असे करून पाहिलेले आहेत. सो छान वाटतं शाबासकीचं. खूप ग्रेटफुल वाटतं की आपण काहीतरी योग्य करतो आहोत. खूप चुकत नाही आहोत, थोडे इकडे तिकडे चुकलो तरी. पण मला सगळ्यात जास्त असं वाटतं की सॉरी मी आता बोलणार आहे आणि मला ना माझ्या खूप आईचा फील येतो तिच्या. आणि मला असं वाटतं की कोणत्या तरी आम्ही दोघंही ॲक्च्युली तसे आहोत की कितीही आपल्याला फॉलोअर्स हवे असले, कितीही काही हवं असलं तरी आम्ही जेन्युअनली इतके रूटेड माणसं आहोत की शेवटी आईवडिलांनी छान म्हणणं ह्याच्यात जे सुख आणि आनंद आहे ना, तो मला कुठच्या रिव्ह्यूनी पण मिळत नाही. सो मला तसं वाटतं, तिने जर कौतुक केलं असेल तर ते मला तितकं मनापासून छान वाटतं की आज माझी आई असती आणि ती बघत असती तर तिला हेच वाटलं असतं, किंवा आय एम शुअर की आज उमेशची आई असती आणि ती बघत असती तर ती एक्झॅक्टली हेच म्हणाली असती त्याच्याही बद्दल जे निवेदिता नाही म्हणते. सो आय थिंक ते फिलिंग ह्यापेक्षा मी जास्त अजून काही छान फिलिंग नाही असू शकत. विचारला कारण की जनरली ज्येष्ठ मंडळी असतात ती कला आत्ताच्या पिढीचं कौतुक करतातच, पण एका पर्टिक्युलर प्रसंगातलं पर्टिक्युलर एखादं काम आवडणं, इतक्या खोलवर जाऊन त्या म्हणाल्या तुझ्याबद्दल, म्हणून मी तुला स्पेसिफिकली हा प्रश्न लगेच विचारला. पण मी खरं सांगू का, हे मी आधीच्या आता काही इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा बोलले होते. चारीही ॲक्टर्सची म्हणजे मी चौघांचंही म्हणते की मी आधीही म्हटलं होतं की आत्ता जे म्हटलं तसं की निवेदिताताई आणि गिरीश सर ना एक खूप वडीलधारेपणाचा आपलेपणा, प्रेमळपणा आणि तरीसुद्धा त्यांच्याबद्दलचा एक प्रेमयुक्त धाक हे तिन्ही घेऊन येतात चित्रपटात. आणि ते खूप गरजेचं आहे आपल्याला आज आपण जगत असलेल्या नात्यांची खरी जाणीव आणि त्यांची खोली समजून आणि जाणून घेण्यासाठी. सो छानच वाटतं, मला मज्जा आली त्यांच्याबरोबर